स्वतःचं क्षेत्र वेगळं का सांगितलं यातच हे रहस्य आहे. आणि इथंच द्वैत आणि अद्वैताची गडबड होते. त्यांना हे दोन क्षेत्रज्ञ एकात आणण्यात लय आट्यापिट्या करावा लागला. कारण दोन क्षेत्रज्ञ काय सांगितले, भगवान श्रीकृष्ण जर समजा आपल्यासारखेच असते, त्यांच्या मताने सगळं ब्रह्मच ब्रह्म आहे आणि सगळ्यामध्ये तो परमेश्वर भरलेला आहे, मग पहिला सुरू क्षेत्रज्ञ का सांगितला आणि इथं क्षेत्रज्ञ का सांगितला. याचं रहस्य हेच आहे की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे अवतार घेतल्यामुळं क्षेत्रज्ञ आहे आणि अवतार न घेता सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. आणि जीव मात्र फक्त जन्माला आल्यावरच क्षेत्रज्ञ आहे आणि पुढे नाही. अथ त्रयोदशोऽध्यायः. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. श्रीभगवान् उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्येभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. आज आहे 13वा अध्याय, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायामध्ये क्षेत्र कोणाला म्हणावं आणि क्षेत्रज्ञ कोणाला म्हणावं, तर हा अध्याय समजून घेण्याच्या अगोदर थोडंसं एक पार्श्वभूमिका सांगतो की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या त्यांनी दोन व्याख्या केलेल्या आहेत. एक क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. आणि दुसरा क्षेत्रज्ञ म्हणजे परमेश्वर आणि क्षेत्र म्हणजे हे सगळेच जीव देवता प्रपंच सगळेच. असे हे दोन क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रापैकी सुद्धा व्यापक स्वरूपाचं क्षेत्र आणि प्रत्यक्ष एकेका मनुष्याचं शरीर हे एक क्षेत्र. बंडू आवाज. असा हा या अध्यायामधला महत्त्वाचा फरक आहे. जोपर्यंत आपल्याला हा फरक लक्षात येत नाही तोपर्यंत या अध्यायामध्ये असलेली प्रकृती आणि पुरुष याचा उमट होणार नाही. कारण पुरुष हे दोन असतात. तो जास्तीचा श्लोक आहे. दुसरी गोष्ट की या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या कैवल्य दीपिकेमध्ये एक श्लोक अधिक आलेला आहे. तो म्हणजे पहिला आणि तो अर्जुनाने केलेला प्रश्न आहे. म्हणून हा श्लोक सर्वसाधारण गोरखपूरच्या गीतेमध्ये सापडत नाही. परंतु जे इस्कॉनवाले आहेत, जागतिक लेवलला जी गीता चालते त्या गीतेमध्ये मात्र हा श्लोक आलेला आहे. आणि काही पहिल्या अध्यायातील 4 पदाऐवजी 6 पदाचं पद्य करून एक श्लोक तिथे कमी केला. म्हणजे 46 श्लोकाचाच पहिला अध्याय करून श्लोक तेच आहेत. 13व्या अध्यायातला हा श्लोक इथं बसून गीतेमध्ये 700 श्लोक वाखाणलेले आहेत. पण कैवल्य दीपिका यामध्ये मात्र यांनी जशाला तसंच ठेवलं. फक्त हा एक अधिक श्लोक असल्यामुळं 701 श्लोक कैवल्य दीपिकेमध्ये केलेले आहेत. म्हणजे इस्कॉनमध्ये 700 श्लोक दिसतात, पण ते पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी एक श्लोक कमी केलेला आहे आणि हा एक श्लोक अधिक वाढवलेला आहे. तर आता तो श्लोक कोणता, कारण अध्याय सुरू होण्याच्या अगोदर
तो श्लोक येत असतो. आणि तो अर्जुन उवाच म्हणजे अर्जुनाची शंका या सदराखाली आलेला आहे. तर पाहूया आपण प्रत्यक्षात जो गोरखपूरच्या गीतेमध्ये श्लोक नाही, कैवल्य दीपिकेमध्ये आहे, तो श्लोक असा: प्रकृतीं पुरुषंचैव क्षेत्र क्षेत्रज्ञमेवच एतद् वेदितुम् इच्छामि ज्ञानम ज्ञेयं च केशव. हे श्रीकृष्णा, प्रकृती, पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना मी जाणण्याची इच्छा करतो, त्याचप्रमाणे ज्ञान ज्ञेय हे सुद्धा मी जाणू इच्छितो. अशा प्रकारे अर्जुनानं इथं जिज्ञासा निर्माण केलेली आहे. आणि पुढे मग सरास गीतेमध्ये जे श्लोक आहेत ते सुरू होत असतात, म्हणजे श्री भगवानुवाचपासून. तर वास्तविक या अध्यायामध्ये ज्ञान ज्ञेय हे विषय येणार आहेत आणि म्हणून त्यांनी ते विषयसुद्धा अर्जुनाच्या पृच्छेमध्ये दाखविलेले आहेत. आता प्रकृती आणि पुरुष या श्लोकामध्ये पुरुष किती आणि प्रकृती किती याचा उल्लेख केलेला नाही. वास्तविक याला 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये पुरुष आणि प्रकृती. परंतु प्रकृतीचा जर विचार केला तर प्रकृती दोन प्रकारची, एक जड आणि एक चेतन. आणि पुरुष ही दोन, एक पुरुष जीवात्मा आणि एक उत्तम पुरुष म्हणजे परमेश्वर. असे 4 पदार्थ यामध्ये आलेले आहेत. तर अध्यायाच्या सुरुवातीला पहिला जो श्लोक आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला तो असा आहे की इदम शरीरम कौंतेय. आता हे सगळ्याजवळ असेल हा श्लोक. या अध्यायाच्या पहिल्या 18 श्लोकात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, त्याचप्रमाणे ज्ञान ज्ञेय हा विषय 18 श्लोकापर्यंत आलेला आहे. आणि पुढे 19 ते 34 म्हणजे 6 श्लोक यामध्ये प्रकृती आणि पुरुष. आता प्रकृती आणि पुरुष, पुरुषामध्ये परमेश्वर सुद्धा आलेला आहे उत्तम पुरुष म्हणून. आणि म्हणून थोडं जर आपण त्याच्यात बारकाईनं लक्ष दिलं तर ते आपल्या लक्षात येऊन जाईल की कुठे प्रकृती कशाला म्हटलं आणि पुरुष कुठे जीवात्म्याला म्हणलंय आणि कुठे परमेश्वराला म्हटलेलं आहे. तर आता पहिल्या 18 श्लोकात तर सरळ येणार आहे, फक्त पुढच्या उत्तरार्धामध्ये 19 ते 34 मध्ये थोडासा किचकट भाग आहे. तर तो भाग बारकाईने लक्ष देऊन ऐकायचा आपण. कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र अर्जुना, इदम शरीरम क्षेत्रम. मनुष्याचं जे शरीर आहे पंचमहाभूताचं, याला क्षेत्र असं म्हणतात. आणि यालाच, या शरीरालाच 7व्या अध्यायामध्ये त्याला प्रकृती असं म्हटलंय. पंचमहाभूत आणि 3 गुणाची प्रकृती, जड प्रकृती म्हटलेलं आहे. आणि पुढे चेतन प्रकृती, कारण 2 प्रकृती करून दुसऱ्या प्रकृतीमध्ये देवता वर्ग त्यांनी घेतलेला आहे. आता इथे यांनी क्षेत्र सरळ शरीराला म्हटलेलं आहे. इति अभिधीयते असं सांगितल्या जाते.
एतत् यह वेत्ती, आणि ज्याला हे शरीर आणि जीवात्मा कळतो, म्हणजेच शरीराची ज्याला हे शरीर आहे आणि मी जीव आहे, म्हणजे मी जीव वेगळा आहे, अशा प्रकारे जो या शरीराला ओळख देतो की माझं शरीर हे माझं नाही आहे, हे सोडून जावं लागणार आहे, अशी या शरीराची ओळख ज्याला होते, इति तद्विद, याचे तत्त्व जाणणारे त्याला काय म्हणतात, क्षेत्रज्ञ असं म्हणतात, की याला शरीराची ओळख झालेली आहे. म्हणजे शरीरच माझं आणि म्हणून त्या शरीरासाठीच सगळं काही करायचं, असं जे मायावी आपल्याला मोह झालेला असतो, तो मोह उकलला पाहिजे की हे शरीर नाशिवंत आहे, हे संपणार आहे. तेव्हा आपल्याला सोबत येणारं काय करायचं आहे, काय सोबत न्यायचं आहे, हे जोपर्यंत त्याला उकलत नाही तोपर्यंत त्याला क्षेत्रज्ञ म्हणताच येत नाही. ज्याला या क्षेत्राचं ज्ञान झाले की अरे नाशिवंत आहे आणि याच्या उपाधीनं आपल्याला काही कामं करून घ्यायचे आहेत, पण जे कामं करून घ्यायचे आहेत, कोणते कामं करून घ्यायचे आहेत, सोबत नेणारं काही शिदोरी बांधून न्यायची आहे. आणि नेमकं होतंय काय, आम्ही बालपणापासून 25 ते 27 वर्ष वयापर्यंत केवळ शरीराच्या उदरनिर्वाहाचाच विचार करतो, की जे शरीर 100% त्याला माहिती आहे की संपणार आहे, नाशिवंत आहे, त्याला सोन्यात माडवा नाही तर का कोणते जगातले डॉक्टरांना ते शरीर वाचू शकणारं नाही, संपणारच आहे, सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे. पण आहे तोपर्यंत सुखानं जगावं, जास्तीत जास्त सुख घेता यावं, या मोहमायेमध्ये ते अडकल्यामुळं त्या शरीराच्या जास्तीत जास्त सुखसुविधेमध्ये अडकलेले असतात. शरीराची सुखसुविधा ही व्यर्थ आहे. सुखसुविधा खरी आत्म्याची असायला हवी. आत्म्याला शरीरामुळे सुख दिसते, परंतु हे सुख नसून हे विषारी सुख आहे. कारण याच्या मोहामध्ये अडकून आपला जन्म वाया जातो, पुन्हा बुद्धिजीवी जन्म मिळत नाही. म्हणून यासाठी या क्षेत्रज्ञाची जाणीव व्हायला पाहिजे की हे नाशिवंत आहे, मायावी आहे आणि आपण याच्यात अडकू नये. आणि म्हणून पूर्वीचे साधनवंत, आचारवंत जीवनाच्या आयुष्याचे 4 टप्पे पाडत होते. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि शेवटी संन्यास आश्रमात जात होते. त्यांना माहिती होतं हे शरीर आता जाणार आहे, तोपर्यंत शेवटी जाताना तरी आपण देवाचं नाव घेऊन जावं, म्हणजे यज्ञानाम जपयज्ञोस्मी ही भगवान श्रीकृष्णांची उक्ती सार्थक होईल. या उक्तीनं ते शेवटचे 4 दिवस संन्यास आश्रम अवस्थेत घालवीत होते. पण माझी व्यवस्था होईल का या विचाराने नव्हे, हे माझं जे संपवायचं आहे या विचारानं. आणि म्हणून संन्यास हा अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक मानवाला. तर अशा प्रकारे पहिला सुरू सांगितलं की शरीर हे क्षेत्र आहे आणि या शरीराला जो जाणतो, नुसतं असं तर मी बी पाहतो शरीराला, याला काय अर्थ नाही. त्याला उमटलं पाहिजे की नाशिवंत आहे, याच्या उपाधीनं मला एवढ्या वेळात काहीतरी करायचं आहे, या शरीराच्या अस्तित्व आहे तोपर्यंत काहीतरी करायचं आहे की जे मला सोबत नेता येईल. कारण शरीराच्या उपाधीशिवाय काहीही करता येत नाही. म्हणून ही जी उपाधी मिळालेली आहे ही आपल्याला बहुमूल्य उपाधी मिळालेली आहे, पण या उपाधीमध्ये न अडकता त्याचा आपल्याला उपयोग घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण तिकीट विमानाचं काढतो, आपल्याला माहिती असते ह्या तिकिटाचे पैसे कुठपर्यंत आहेत, इथून समजा अमेरिका किंवा इंग्लंड कुठपर्यंत जायचं, तिथपर्यंतच आपल्याला ऐशोराम असतं, आपल्याला उडून घेऊन जातं. पण एकदा का ते तिथपर्यंत प्रवास झाला, उतरा खाली, खाली उतरा, आता संपलं तुमचं जे विमानातले हाऊस. हे कसं त्यांच्या लक्षात येत आहे? मग हे लक्षात यायला पाहिजे की हे सुद्धा क्षणिक सुख आहे. याच्यामध्ये आपला वेळ न घालवता आपल्याला मानवी जीवन म्हणजे जो बुद्धिजीवी जन्म मिळालेला आहे त्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी सोबत येणारी शिदोरी आपल्याला बांधायची आहे. म्हणून याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हे ज्याला कळालं त्याला म्हणतात क्षेत्रज्ञ.
हाच एक क्षेत्रज्ञ आहे काय? आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाच्या समोर उभे आहेत आणि त्यांचं शरीर म्हणजे हे एक मायापूर आहे, या शरीरासारखं नाही आहे. तर त्याच्याबद्दल आता माहिती देतात. क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानम् एतज्ज्ञानं मतं मम. भारत अर्जुना सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञम अपि, आणि या सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे अगोदर जे सांगितलं प्रत्येक शरीर हे क्षेत्र आहे, प्रत्येक शरीरामध्ये क्षेत्रज्ञ आहे तो जीवात्मा आहे. आणि आता सांगतात सगळ्याच शरीरामध्ये म्हणजे त्या जीवात्म्याला सुद्धा आणि त्या क्षेत्राला सुद्धा आतून बाहेरून व्यापणारा तो परमेश्वर आणि तो क्षेत्रज्ञ मी आहे असं सांगतात. सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञम अपि माम विद्धी, या सगळ्या क्षेत्रामध्ये मला सुद्धा तू क्षेत्रज्ञ समज. कारण व्यक्त परमेश्वर जरी असला तरी त्याचं व्यापकत्व या शरीरामध्ये मायापुराच्या निमित्तानं या अर्जुनाला दिसायलंय. परंतु यांनी सांगितलं होतं की हे माझं शरीर तुझ्यासारखं नाही, माझं स्वरूप फार मोठं आहे, व्यापक आहे, सगळ्यांना व्यापून भरलेलं आहे आणि या शरीरामध्ये पण सुद्धा मी उभा आहे तुझ्यासमोर. आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञेय या दोन्हीमध्ये यत् ज्ञानम, जे ज्ञान आहे तज्ज्ञानम मम मतम, तर मग तुला खरं ज्ञान झालं असं कळल. पहा, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःचं क्षेत्र वेगळं का सांगितलं यातच हे रहस्य आहे. आणि इथंच द्वैत आणि अद्वैताची गडबड होते. त्यांना हे दोन क्षेत्रज्ञ एकात आणण्यात लय आट्यापिट्या करावा लागला. कारण दोन क्षेत्रज्ञ का सांगितले? भगवान श्रीकृष्ण जर समजा आपल्यासारखेच असते, त्यांच्या मताने सगळं ब्रह्मच ब्रह्म आहे आणि सगळ्यामध्ये तो परमेश्वर भरलेला आहे, मग पहिला सुरू क्षेत्रज्ञ का सांगितला आणि इथं क्षेत्रज्ञ का सांगितला? याचं रहस्य हेच आहे की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे अवतार घेतल्यामुळं क्षेत्रज्ञ आहे आणि अवतार न घेता सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. आणि जीव मात्र फक्त जन्माला आल्यावरच क्षेत्रज्ञ आहे आणि पुढे नाही. दंडोत बाबा, प्रत्येक मानवाच्या शरीराला क्षेत्र म्हणले आणि मग मायापुराला काय म्हणायचं? मायापुराला मायापूर म्हणायचं किंवा परमेश्वराचा त्या अलौकिक भाषेत, गीतेच्या भाषेत आता क्षेत्र. क्षेत्र म्हणलं नाही तर, हो हो, आणि परमेश्वराचं मायापूर, तर पण मायापुराला काय? परमेश्वराचंच मायापूर नाही म्हणतात ते. नाही, ते म्हणतात मी सगळ्यामध्ये भरलेलं आहे. ते स्वरूप झालं ना, क्षेत्रच म्हणावं लागेल ना. स्वरूप झालं. पण हो, त्या क्षेत्र. मायापुराला पण क्षेत्र म्हणायचं. हा, एवढंच आहे की हे मायापुराचं क्षेत्र आणि हे सगळंच क्षेत्र म्हणजे प्रपंच, देवता, जीव हे सगळंच क्षेत्र आहे. नाही, हा, इतर जीव. हा, इतर जीव पण सुद्धा, म्हणजे हा फरक आहे. म्हणजे एक व्यापकत्वाने क्षेत्र म्हटलं आणि एक सिंग्युलर वचन ज्याला म्हणतात एक प्रत्येक व्यक्तीचं एक क्षेत्र, असे दोन क्षेत्र. आणि याच्यामध्ये मायापूर पण आलं, मायापूर पण आलं. आणि इतकंच काय, त्याच्यात तुम्ही मर्यादित समजसाल म्हणून सांगितलं. माझा फरक हाच आहे की मी सगळंच माझं क्षेत्र आहे. हा महत्त्वाचा फरक आहे की माझं क्षेत्र जे आहे हे सगळ्यांचे शरीर असून हे मायापूर बी माझं क्षेत्र आहे. म्हणजे आपल्या शरीराची वेगळीकता फार वेगळ्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अंतःकरणात उमटविलेली आहे. आणि जीवाचं क्षेत्र हे त्याचं प्रापंचिक शरीर. आता तुम्ही म्हणसाल असं कुठं लिहिलं की ते क्षेत्र वेगळं आणि हे क्षेत्र वेगळं, नाही का? परंतु त्यांनी जेव्हा सांगितलं की मला तू क्षेत्रज्ञ समज, पण कसं की म्हणले सर्व क्षेत्रेषु, याच्यातूनच लक्षात येतं की सगळ्याच क्षेत्रामधलं मी आहे. म्हणजे इथं त्यांनी आपलं आगळं वेगळं वैशिष्ट्य प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे ते आपल्या केवळ एकट्या शरीरापुरतं बोलत नाहीत. मग आता आपण कशावर म्हणतो की मग याचं शरीर पण सुद्धा आपल्यासारखं नाही,
का नाही? कारण नमाम कर्मांती लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. त्यांनी या शरीराला पहिलेच मागं सांगून ठेवलेलं आहे की मला या शरीरामध्ये कर्म वगैरे लागत नाही, काही नाही. तुम्हाला लागतात, तुम्हाला लागतात, मला नाही लागत. म्हणजेच परमेश्वराचं क्षेत्र वेगळंच आहे हे क्षेत्र. आणि दुसरी गोष्ट की हेच क्षेत्रात मर्यादित आहे का? मी नाही. मी तुमच्या सुद्धा शरीरामधून, तुमच्या जीवात्म्यामधून, तुमच्या देवतेमधून सगळंच माझं क्षेत्र आहे. म्हणजे इथं म्हणून म्हणलंय क्षेत्रज्ञम अपिमाम, मला सुद्धा तू क्षेत्रज्ञ समज. पण असुद्धा का म्हटलं की माझं मात्र क्षेत्र लय मोठं आहे, खूप मोठं आहे, आणि तुझं क्षेत्र तुझ्या शरीरापुरतं आहे. हा ठसा उमटविलेला आहे. आपल्या स्वामींना जसं सोप्या भाषेत सांगितलं ना, मनुष्याचं प्रपंचाचं शरीर आणि हे नखचर्मादी रुमाली भगवान करून श्रीकृष्णाने त्या शब्दात सांगितलं हे नसला तरी वेगळेपणा दाखवला की मला कर्म लागत नाही त्या शरीरात, तुम्हाला लागतात. हो. हे वेगळं त्यांनी त्याच जरा वेगळ्या शब्दाने प्रतिपादन केलं की माझं शरीर तुमच्यासारखं नाही. क्षेत्र मध्ये प्रकृती येते वाटते ना, हा, म्हणजे दोन्ही प्रकारची प्रकृती, हो, पराप्रकृती अपराप्रकृती. अपरा प्रकृती 7व्या अध्यायात सांगितलेली. म्हणजेच प्रपंच आला आणि देवता आले हो क्षेत्रामध्ये. हो. आणि परमेश्वराचं शरीर सुद्धा पराप्रकृती. मग ते आले ना हा. पराप्रकृती. मायापूर म्हणजे पराप्रकृती. हा हा. आणि देवता आणि प्रपंच आले थोडक्यात देवता आणि प्रपंच क्षेत्रामध्ये. हो. आणि क्षेत्रज्ञामध्ये जीव आणि परमेश्वर. जीव म्हणजे ज्यांना ज्ञान झालं तो जीव धरावा लागेल. हा, म्हणजे बाकीचे जीव काय ते ज्यांना ज्ञान झालं नाही ते फक्त खातात पितात आणि जातात, त्यांची काही गणतीच नाही. फक्त काही सत्कर्म करतील तर पुढे त्यांना मिळेल त्याचं ज्ञान. क्षेत्र. आता या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल समाजामध्ये काय मतं आहेत त्याच्याबद्दल सांगतात. तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. तर आता प्रथमतः जीवाच्या क्षेत्राबद्दल पहा, लक्षात घ्या. तत्क्षेत्र म्हणजे जो क्षेत्रज्ञ जीवात्मा आहे त्याचं क्षेत्र कसं आहे ते सांगतात की यत यादृक यद विकारी, जे जितकं जसं आणि कितीक विकारी आहे त्याचं, आणि पुन्हा यतः यत ज्याच्यापासून जे झालेलं आहे, स म्हणजे तो क्षेत्रज्ञ, कारण त्याच्या निमित्तानं झालं पुढे, सच यत प्रभाव, त्याचा जो प्रभाव आहे, तत्समासेन मे शृणु, ते माझ्याकडून थोडक्यात ऐक. ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधे पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चिते. या शरीराबद्दल, जीवात्म्याच्या क्षेत्राबद्दल एकमत नाहीये. ऋषिभी बहुधा गीतम, ऋषी लोकांनी वेगवेगळे मतं सांगितली. कारण ऋषी लोक सुद्धा शरीराचं ऑपरेशन करीत होते, मेलेल्या शरीराचं. ते सुद्धा आयुर्वेद ज्ञान लिहून ठेवत होते, त्यामुळं त्याचंही ज्ञान आहेच या क्षेत्राचं. तर त्याच्याबद्दल मात्र मतं वेगवेगळे आहेत. विविधे छंदोभी, आणि वेगवेगळ्या वेदमंत्राद्वारा पृथक गीतम, त्याच्यात बी वेगवेगळे मतं सांगितले. वेदामध्ये बी या क्षेत्राबद्दल वेगळे मत आहे, तर ऋषी लोकांचं वेगळं मत आहे. आणि ब्रह्मसूत्रवाल्यांनी, शांकर भाष्य ज्याला म्हणतात, ज्यांनी शांकर भाष्य केले ब्रह्मसूत्रावर, त्यानं तर आपल्या विशिष्ट हेतू धरून निश्चय करून वेगळंच सांगून दिलं. म्हणजे याच्यामध्ये शांकर भाष्याचं मत वेगळंच, किंवा वेदाचं मत वेगळंच, आणि ऋषी लोकांचं मत वेगवेगळं आहे,
अशा प्रकारे त्यांनी सांगून ती मतं कशी आहेत त्याचा काय उल्लेख केला नाही, फक्त मतं भिन्न आहेत एवढं सांगितलं. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचरा. पुढे इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृति एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. आता क्षेत्र आणि त्याचे विकार या दोन भागात दोन पद्य आलेले आहेत. क्षेत्र कशाला म्हणायचं म्हणले की महाभूतानी म्हणजे पंचमहाभूत, अहंकार बुद्धी आणि अव्यक्त म्हणजे हे सत्वरजतमाचे प्रतीक आहेत. तमोगुण अहंकाराचं प्रतीक आहे, बुद्धी हे रजोगुणाचं आहे आणि अव्यक्त हे सत्वगुणाचं. असे हे तीन मिळून असे 8 प्रकारची प्रकृती. याला हेच नाव त्यांनी पण तिथं दिलेले आहेत 7व्या अध्यायामध्ये. फक्त इथं याला अव्यक्त म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यासोबत 10 इंद्रिय आणि 1 मन असं 11. 11 ते 8 19 आणि 5 इंद्रियाचे विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 म्हणजे 11 8 19 आणि 5 24. 24 प्रकारचं शरीर आहे. आता या शरीराला पुराणमताप्रमाणे 36 भागाचं असं म्हणतात, ते म्हणतात. आता 24 प्रकारचं शरीर आणि आता शरीराचे विकार कसे, या शरीराचे विकार कोणते आहेत म्हणून सांगतात पुढं की इच्छा द्वेष सुख दुःख आणि संघात. म्हणजे हे शरीराचे विकरणारे भाग आहेत. विकरल्यानंतर इच्छा होते, विकरल्यानंतर द्वेष होतो, विकरल्यानंतर सुख होतं, विकरल्यानंतर दुःख होतं आणि संघात, या सगळ्याचा सांघात चेतना म्हणजे जो या जीवाला विकरविणारा जो चेतना शक्ती, हिला आपण आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रीत संलग्न म्हणूया. धृती पुन्हा धैर्य, सविकारम या विकारासही. हे जे सांगितलेले विकार आहेत किती सांगितलेत? 4 सांगितलेत. इच्छा द्वेष सुख दुःख आणि संघात म्हणजे या सगळ्या विकाराचा संघात आणि त्याच्यासोबत आहे चेतना म्हणजे 5. या 5चा सांगात आणि धृती हे 6. तर हे जे विकार आहेत या विकारासह एतत् क्षेत्रम समासेन उदाहृतम. मी हे क्षेत्र थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर विकारासहित जर धरलं तर जास्तीत जास्त किती होतील हे? तर वरचे होतात 24 आणि खालचे जर धरले तर हे 5-6 म्हणजे 24 आणि 6 30. जास्तीत जास्त चेतना वेगळं केलं आणि संघात वेगळं केलं तर चेतना तर वेगळंच आहे, पण संघाताला जर वेगळं केलं तर 32 होतात. अन्यथा 31च गटाचं शरीर बनलेलं आहे. मग आता काही विद्वानांनी आधी सांगितलेलं आहे, वेगवेगळे मतं मांडले, अद्वैतवादाने वेगळे मतं मांडलेत, पुराणवाल्याने वेगळे मतं, प्रत्येकाचे वेगवेगळे मतं आहेत. ते एका चेतनामध्ये किंवा संघातामध्ये 5 धरतात इतर आणि त्यामुळं ते 31 आणि 5 36 करतात. जे 32 आहेत त्यातल्या एकाला 5 करून ते 36 करतात. संघातामध्ये सप्तधातू धरतात. हां ते पहा, संघातामध्ये सप्तधातू. संलग्न आपल्या याच्या त्यांनी फक्त चेतना म्हणले म्हणजे चेष्टकत्व करणारं कर्माचं म्हणजे संलग्न. आपण त्याला म्हणू संलग्न. हां हां तिकडे त्या चेतना म्हटल्यानंतर त्यांना तिचं या बाबतीत स्पष्टीकरण देता नाही आलं.
त्यांनी काय केलं, त्यांना इथं म्हणायचं परमेश्वर आत्मा, आत्मा म्हणजे परमेश्वर असं म्हणायचं आहे, परंतु याच्याबद्दल मात्र त्यांनी चेतना म्हणून त्यांनी काय केलेलं आहे त्याच्याबद्दल चेतनाच सोडून दिलं. हां चेतना हां, कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिय, तशीच वाणी, हात, पाय, उपस्थगुद हे कर्मेंद्रिय, असं त्यांनी म्हणजे शरीर आणि अंतःकरणाची यांची एक प्रकारची चेतन शक्ती, शरीर आणि अंतःकरण याची एक प्रकारची चेतन शक्ती असं त्यांनी केलेलं आहे. एक प्रकारची, कारण त्यांना स्पष्टीकरण देता नाही आलं. एक प्रकारची आपण त्याला काय म्हणतो, चेष्टकत्व करणारं संलग्न शरीर आणि अंतःकरण यांची एक प्रकारची चेतन शक्ती. आता मात्र त्याने जीवात्मा नाही म्हटलं इथं, किंवा आत्मा नाही म्हटलं, किंवा परमेश्वर नाही म्हटलं इथं, एक चेतन शक्ती, म्हणजेच ही चेतन शक्ती आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. बाबा आपलं काय मत आहे? आमचं मत आहे ही चेतन शक्ती आहे म्हणजे मायेचा अंश आहे. म्हणजे काय? म्हणजे हे आपलं इकडलं नको, हा हे नाही, दैवराटीतलं नाही. हम्म. आपल्या चिंतनात, संस्कृतच्या सर्व चिंतनामध्ये चेतना, चितांश, चितांश, हा चित अंश, ती चेतना, पण आहे काय नाही, हा मायेचा अंश. चित म्हणजे माया, त्याला डेफिनेशन, व्याख्या. त्याची व्याख्या सांगितलेली, एक प्रकारची चेतना शक्ती म्हणजे चेष्टकत्व करणारी, या शरीर चालकाला उत्तेजना देणारी. इथं ते पण आडलेले आहेत बरं का, ते सुद्धा ह्याचं, म्हणून ते काय म्हणतात उपनिषदामध्ये की द्वा सुपर्णा सयुजा, एका झाडावर दोन पक्षी आहेत, म्हणजे या शरीरावर एक खाऊन पिऊन सुखदुःख भोगतो, एक न खाता पिता सुखदुःख भोगतो, म्हणजे संलग्न, असं त्यांनी बी ते चेतना तिथं दिलेली आहे.